रोज नवनवीन बातमी घेऊन येतो आमच्या न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या बातम्या। वडिलांची भांडण, चिमुकल्या लेकीला ओरबाडलं, अत्याचारानंतर दगडाने ठेचलं। या अल्पवयीन मुलीवर लहान लैंगिक अत्याचार करण्यात आला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नाशिकच्या मालेगावमधून एक हादरवारी घटना समोर आली आहे। मालेगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। गावातल्याच एका नराधमाने या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचे समोर आले असून नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण? समोर आलेल्या माहितीनुसार मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता। आजही डोंगराळे ग्रामस्थांनी या घटनेवरून आक्रमक भूमिका घेत मालेगावपासून महामार्ग रोखला आहे। या अल्पवयीन मुलीवर लहान लैंगिक अत्याचार करण्यात आला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। संपूर्ण प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करत खळबळजनक खुलासा केला आहे। चित्रा वाघ संतापल्या। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील 3 वर्षाच्या मुलीसोबत अमानुष प्रकार झाला। सकाळपासून खेळणारी मुलगी सापडेना म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली। शोध घेत असताना मुलगी गंभीर अवस्थेत सापडली। तिला रुग्णालयात नेले असता मृत्यू झाल्याचे समोर आले। प्राथमिक तपासात आरोपी विजय खैरनारचे मुलीच्या वडिलांसोबत भांडण झाले होते। महिनाभरापूर्वी झालेल्या या भांडणाचा राग मनात धरून या नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत सैतानी कृत्य केले। पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे। अशा राक्षसी वृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही। हरामखोराला कठोर शिक्षा होईल। नराधमाला फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असं चित्रा वाघ यांनी सांगितले आहे। अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राइब करून घ्या।